नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड बोव्हिकाइंड या औषधाचा वापर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, की ज्यामुळे या औषधाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यासोबतच आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी नवीन पशु खरेदी केलेले असेल, तर यामध्ये सुद्धा आपण या बोव्हिकाइंड लिक्विडचा वापर आपल्या पशूंना कशा पद्धतीने करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगले फायदे मिळतील. तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड बोव्हिकाइंड सिरपमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला या औषधामध्ये 17 प्रकारचे अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत, विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहेत, प्रोबायोटिक्स दिलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला पेप्टाइड आणि न्यूक्लिओटाइड असे एकूण आपल्याला 45 प्रकारचे चांगले घटक त्या ठिकाणी आपल्याला या लिक्विड बोव्हिकाइंड सिरपमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या बोव्हिकाइंड सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, की ज्यामुळे जास्तीत जास्त फायदे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर यामध्ये मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस उन्हामुळे किंवा वातावरण जे काही गरम असते, तर त्यामुळे आपल्या पशूंना जर त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव जाणवत असेल, तर त्या ठिकाणी आपण या बोव्हिकाइंड सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. ज्यावेळेस जास्त हीट असते, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना लाळ गळण्याच्या समस्या पाहायला मिळतात, त्यांच्यामध्ये धापा टाकण्याच्या समस्या पाहायला मिळतात. आपल्या या पशूंमध्ये त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर ते अस्वस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. तर अशा पशूंमध्ये आपण जर या बोव्हिकाइंड सिरपचा वापर केला, तर आपल्या पशूंना शांत करण्यासाठी, आपल्या पशूंच्या त्वचेला किंवा त्यांच्या शरीराला शांत ठेवण्यासाठी या लिक्विड बोव्हिकाइंडचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना उन्हामुळे कुठल्याही प्रकारच्या अडचणी पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बोव्हिकाइंड सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील, गाभण पशु असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, लहान वासरं असतील, कालवडी असतील, या सर्वांमध्ये हे औषध अगदीच सेफ आहे आणि या औषधाचे अतिशय सुंदर रिझल्ट सुद्धा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांना ज्या काही हीट स्ट्रेसच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या ठिकाणी दिसत असतात. त्यामुळे आपण अवश्य या बोव्हिकाइंड सिरपचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापर करा. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा या औषधाचा आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंना द्यायचा आहे, तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपले पशु जे आहेत तर ते चारा कमी खात असतात आणि पाणी जास्त पित असतात. तर अशा ठिकाणी आपण या बोव्हिकाइंड सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांना चारा खाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांना भूक वाढवल्यानंतर त्यांचे पचन सुद्धा चांगले ठेवण्यासाठी या बोव्हिकाइंड सिरपचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची वजनाची सुद्धा घट होताना आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्या ठिकाणी आपण या बोव्हिकाइंड सिरपचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा आपण चांगला फायदा आपल्या पशूंना देऊ शकतो. मित्रांनो, खास करून आपल्या वाढत्या कालवडी असतील किंवा आपले लहान शेळ्या मेंढ्यांचे पिल्लं असतील, बोकड असतील, अशा पशूंमध्ये त्यांना वजनाची वाढ जर आपल्याला करायची असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर आपण अवश्य या बोव्हिकाइंड सिरपचा त्या ठिकाणी वापर करणे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांना चारा खाण्यासाठी मदत करण्यासाठी आणि त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी या औषधाचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे, तर ते सुद्धा कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्या ठिकाणी आपण या बोव्हिकाइंड सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. खास करून आपले दूध देणारे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी या लिक्विडचा अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध खराब होण्याच्या ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात, तर त्या देखील कमी करण्यासाठी या आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिक्विड बोव्हिकाइंडचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना चांगला फायदा हा देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवायचे असेल उन्हाळ्यामध्ये किंवा त्याच्या दुधामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील, तर त्या ठिकाणी आपण या बोव्हिकाइंड सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे हे देऊ शकतो.
मित्रांनो, सिरप बोविकाईनचा पुढचा आणि महत्त्वाचा जो काही फायदा होतो, तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना घाम येणे किंवा धापा टाकणे या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, या समस्यांमध्ये आपल्या पशूंच्या शरीरामधील पाण्याची जी काही लेव्हल आहे, तर ती कमी झालेली असते किंवा आपल्या पशूंच्या शरीरामधील जे काही क्षार असतात, तर ते त्या ठिकाणी कमी झालेले असतात. तर आपण अशा पशूंमध्ये जर या बोविकाईन सिरपचा त्या ठिकाणी वापर करत असाल, तर आपल्या पशूंच्या शरीरामधील पाण्याची लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी किंवा क्षार जे आहेत तर ते मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजेच आपल्या पशूंच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे तर तो मेंटेन करण्यासाठी सुद्धा या बोविकाईन सिरपचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या औषधाचा पुढचा आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते आणि आपले जे पशु आहेत तर ते आजारांना त्या ठिकाणी बळी पडत असतात. तर या औषधामध्ये आपल्याला जे काही न्यूक्लिओटाइड्स आणि पेप्टाइड्स दिलेले आहेत, तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रमाणात वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळतो आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे वारंवार आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते सुद्धा कमी करण्यासाठी या लिक्विड बोविकाईनचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. किंवा आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये ते वारंवार आजारी पडत असतील, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या बोविकाईन सिरपचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते कमी करण्यासाठी, आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्यांना निरोगी ठेवण्यासाठी या लिक्विड बोविकाईनचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, लिक्विड बोविकाईन सिरपचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा जो काही फायदा आहे, तर तो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांना थकवा आलेला असेल, वीकनेस जाणवत असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांच्यामध्ये चारा कमी खाणे, त्यांची भूक कमी होणे, त्यांच्यामध्ये वारंवार जुलाब होणे किंवा एखादे प्रोटोझोल इन्फेक्शन झालेले असेल, अशा कुठल्याही स्थितीमध्ये आपण या लिक्विड बोविकाईन सिरपचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी एक टॉनिक म्हणून वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांना लवकरात लवकर ताकद देण्यासाठी, त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये झालेला जो काही आजार आहे, तर त्यापासून आपल्या पशूंना दूर ठेवण्यासाठी या लिक्विड बोविकाईनचा आपण त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा हा घेऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना उन्हाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा या बोविकाईन सिरपचा अवश्य वापर करा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला रिझल्ट या औषधाचा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, सिरप बोविकाईनचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपले लहान पशु असतील, मोठे पशु असतील, दूध देणारे पशु असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, कालवडी असतील, रेडी असतील. तर या सर्वांमध्ये हे औषध अगदीच त्या ठिकाणी सेफ आहे. या औषधाचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आपण या बोविकाईन सिरपचा वापर आपल्या पशूंमध्ये करताना जर आपले मोठे पशु असतील, तर त्यांच्यामध्ये आपण 20 ते 30 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विडचा वापर आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करू शकतो. आणि आपले जर लहान शेळी मेंढी असतील, त्यांचे पिल्लं असतील, लहान वासरे असतील, तर त्यांच्यामध्ये आपण 5 ते 10 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विडचा वापर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, या औषधाचा वापर आपण कंटिन्यू जरी केला, तरी या औषधाचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. उलट या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत, तर ते आणखीनच चांगले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या अडचणी या सांगितल्यापैकी असतील, तर त्या ठिकाणी आपण या सिरप बोविकाईनचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये नक्की करा. आपल्याला त्या ठिकाणी चांगले फायदे हे नक्कीच मिळतील. मित्रांनो, या औषधाचा डोस देताना आपण त्या ठिकाणी डायरेक्ट खुराकामध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा ओरली त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्या पशूंना पाजू शकतो. या औषधाचे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये ते आवडीने त्या ठिकाणी खातात आणि आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी साइड इफेक्ट या औषधाचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाहीत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोविकाईन सिरपचा वापर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपल्या पशूंना जास्तीत जास्त फायदे या औषधाचे कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही अडचणी असतील, तर त्या ठिकाणी आपण बोविकाईन सिरपचा अवश्य वापर करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.